नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी कपिल भास्कर सह तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय नाशिक कुणाचं या आपल्या विशेष कार्यक्रमात। गोदावरी नदीच्या तीरावर आपण हा कार्यक्रम घेतोय रामसृष्टी। ज्यावेळेस आपण बघतो की गोदावरी आणि कपिला नदीचा संगम या ठिकाणी झालाय। निसर्गाचं वरदान असलेला हा जिल्हा मानला जातो आणि दक्षिण भारताची गंगा असलेल्या गोदावरी नदीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम इथनं वारं सुरू होतं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकास केला जातो तो सर्वसामान्य नागरिकाचा। आणि हेच आहेत ते सगळे शिलेदार की जे या महानगरपालिकेच्या माध्यमातून मतदारांकडे मतांचा जोगवा मागायला यंदाच्या निवडणुकीत जात आहेत। वेगवेगळे दावे करण्यामध्ये हे जे सक्षम असलेले सगळे जे राजकारणी धुरंधर आहेत हे खरोखर कितपत सक्षम आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत। नाशिक कुणाचं या आपल्या विशेष कार्यक्रमाला आपण सुरुवात करू अनिल मटालेंपासून। सत्ताधारी आहात तुम्ही, मनसे आहे, आज तुमची सत्ता आहे, प्रचंड मोठी गळती लागली आहे मनसेला। मनसेतनं इनकमिंग तर नाहीच पण आउटगोइंग खूप जोरात चाललंय, तरीही तुम्हाला का वाटतंय की लोकांनी मतदान करावं? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सुंदर, स्वच्छ आणि चांगले रस्ते असलेलं शहर नाहीये। आम्ही या 5 वर्षामध्ये या शहराला 450 कोटीचे रिंग रोड्स या शहरामध्ये पूर्ण झालेले आहेत। 250 कोटीचे कॉलनी रोड्स या शहरामध्ये सुरू आहेत। त्याचप्रमाणे सीएसआर फंडाच्या माध्यमातून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे बॉटॅनिकल उद्यान या शहरामध्ये उभं राहिलेलं आहे। 100 कोटी शहरामध्ये अनेक मोठे तुम्ही जे वास्तुशिल्प उभे केलेले आहेत त्याचा सर्वसामान्य माणसाला कितपत फायदा आहे ते सुद्धा आपण तुमच्याकडे येणार आहोत। पण तुम्ही जर का एवढं चांगलं काम केलंय तरी मग अशी परिस्थिती का आली? अर्जुन टिळे आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज मतदारांपुढे जात आहे, मतांचा जोगवा मागताय। बऱ्याचशा गोष्टी तुम्ही नाशिकमध्ये घ्या, ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहे, ज्या रिंग रोड पासून तर सगळ्या नाशिक शहराच्या या ग्रामीण भागातला घ्या, सगळ्या डेव्हलपमेंट या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून झालेले आहेत। मग तुम्ही नाशिकचा एअरपोर्ट घ्या, नाशिकचा जसं काय बोट क्लब घ्या, असे बरेचसे कामं तुम्हाला सांगता येईल का हे आमच्या वेळेस झाले। फक्त याचे उद्घाटनं हे आताचं सरकार आहे यांनी फक्त उद्घाटनाचं काम केलेलं आहे। सगळं खरे जे काम झालेलं आहे हे नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे। नक्कीच आघाडीचा जो आहे बाजू ती सक्षमपणे मांडतात। दत्ताजी गायकवाड आपल्यावर आहेत, असं काय तुमच्याकडे की तुम्हाला लोकांनी मतदान करावं? आपण बघताय 5 वर्षाच्या सत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं आपल्याला दिसत नाही। आणि म्हणूनच की काय त्यांचे 2.5 वर्षाचे महापौर असलेले यतीन वाघ हे शिवसेनेमध्ये आलेले आहे। अनेक नगरसेवक हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आलेले। जर खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती की त्यांनी पक्ष बदलावा। कारण त्यांना माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सत्तेमध्ये आपलं काम झालं नाही, त्यामुळे या वेळेस लोक आपल्याला नाकारतील आणि म्हणून जर आपल्याला स्वतःला हे करायचं असेल तर त्यांनी अनेक लोकांनी पक्ष या ठिकाणी बदललेला आहे। पक्ष बदललेला आणखी हीच मोठी अडचण सुद्धा होऊ शकते, तिकीट वाटपावर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। दिनकर पाटील, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सत्तेवर भक्कम दावेदारी तुम्ही केली आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, नाशिकची सत्ता तुमच्याकडे नव्हती, पण गेल्या पंचवार्षिकच्या सगळा आढावा जर का घेतला तर भाजप फारच कमजोर होतं। असं काय आहे, असं नेमकं काय बदल झालंय की वरती असलेल्या सत्तेचा आधार घेऊनच तुम्ही मतं मागताय का नाशिककरांना तुम्ही मतदान त्यांनी का करावं म्हणून काय अजेंडा आहे? अनिल मटालेंनी या ठिकाणी सांगितलं आता 5 वर्षात आम्ही खूप कामं केले, हे ताजं उदाहरण आहे रामसृष्टीचं। हे आमदार बाळासाहेब सानपांचे आम्हाला बोलू द्या, हे आपण सगळं बोलू आता। नगरसेवक स्वतः आमदार असून देखील करता आपण सर्व बोलू, हे ताजं उदाहरण आहे, आरोपच करू याची शूटिंग करून घ्या। 450 उद्यानं जळाले, 450 उद्यानं जळालेले आहेत, त्याच्यामध्ये गोबा पाटील अजून 12 अधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे, हे ताजं उदाहरण आहे। अनिल सांगतो तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे की थेट बोला, काही कामं केले नाही। अनिल मटाले, दिनकर पाटील गंभीर आरोप करताय, सुरुवातीचा आज म्हणताय की तुम्ही कामच केले नाही। दिनकर अण्णा हे आमचं आहे ना नाशिक शहराचं एकदम आवडतं व्यक्तिमत्व आहे आणि माझं देखील खूप आवडतं व्यक्तिमत्व आहे। प्रशांतजी, तुम्हाला चांगलं माहित असेल अण्णा ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, शहराध्यक्ष होते, काँग्रेसची खूप चांगल्या प्रकारे बाजू मांडायची। त्याच्यानंतर अण्णा कधी हत्तीवर गेले आणि कधी कमळावर येऊन बसले हे अख्ख्या नाशिक शहराने बघितलं। त्याच्यामुळे त्यांनी तर अजिबात आम्हाला सांगू नये। आम्ही जे जे कामं केलेले आहेत हे तुम्हाला देखील माहिती आहे। तुम्ही 2012च्या अगोदरचं नाशिक बघा आणि 2012च्या नंतरचं हे चेहरा मोहरा बदललेलं नाशिक बघा। त्याच्यामुळे तुम्ही कोणीही नाकारू शकत नाही, की तुम्ही या नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही हे त्यांचा आरोप। तुम्ही थेट आरोप करताय, त्याच्यावर काय? राज ठाकरे सारख्या माणसं, राज ठाकरेंनी पक्ष बदलला, राज ठाकरेची जी झेंडा जर बघितला 17 गोदऱ्यांची जी गुदली शिवतो तिकड्यांची असा झेंडा घेतला, अशा माणसांचं काय बोलतो तुम्ही? आणि काय काम केलं मला सांगावं अनिलने। मी काय बोलतो ना माझ्याशी फक्त चांगल्या भाषेत उत्तर द्यायचं। अहो साधा एक
900 MLD ची पाईपलाईन झाली, त्यांचा महापौर ठराव देतो का विचारा, का देत नाही अजून? काय कामं केले हो? एक काम नाहीये. एलईडीचा भ्रष्टाचार यांच्या राज्यात हे 3 वागणी केला होता. झाली का एलईडी? 57 कोटीची एलईडी 225 कोटी 202 कोटी 202 कोटीला मी स्टँडिंगवर मी स्वतः होतो ना, आणि मीच विरोध केलेला आहे. त्या आधारे गुरमीत बघा कोर्टात गेले होते. यांचे भ्रष्टाचार जर सांगितले, आता घंटागाडी ना घंटागाडी मी आता स्टँडिंगवर आहे, ती सुद्धा करत नव्हते. खत प्रकल्प मंजूर करत नव्हते. अखेरी आम्ही इथल्या सर्व बिल्डर थोडक्यात तुम्ही हे सगळं केलं, पण असं काय आहे तुमच्याकडे की म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी केला, विकास त्यांनी केला असा त्यांचा दावा आहे, पण तुम्ही म्हणतात की फक्त भ्रष्टाचार केला? नाही. मग तुम्हाला लोकांनी का मतदान करावं? तुम्हाला लोकांनी का मतदान करावं? अहो मी जे आता म्हणतो याला विकास म्हणता का? याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? 5 वर्षामध्ये आता मी म्हणतो त्याचं उत्तर आहे का? याचं उत्तर आहे का? पण त्याचबरोबर ते बोलले होते की दिनकर पाटील काँग्रेसमध्ये होते, आज भाजपमध्ये आले, तिथली भाषा म्हणतात. शरद आहेर आपल्याबरोबर आहेत. शरद आहेर, काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीत तुम्ही मतदानाकडे जाताय. नगरपालिका निवडणुकांचा गेल्या 3ही टप्प्यांचा इतिहास महाराष्ट्राचा बघितला तर भारतीय जनता पक्षाला मिळालेलं लक्षणीय यश, आणखी त्याच ठिकाणी काँग्रेसने सुद्धा केलेला एक चांगला कमबॅक, एक परंपरागत मतदारांची काँग्रेसशी जोडली गेलेली नाळ ही प्रत्येक ठिकाणी दिसून येते. पण नाशिकमध्ये मात्र काँग्रेसची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जबरदस्त पिछेहाट झाली असं चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जोडीने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात जाताय. असं काय आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं? नाही, विषय असा आहे याच्यामध्ये, जर विकास झालेला असेल तर तो काँग्रेसच्या काळामध्येच झाला. 1992 साली 1992 साली 92 ते 2002 या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी बौद्ध स्मारक असेल, तरण तलाव असेल, जे मोठमोठे प्रोजेक्ट दिसतात, एवढंच नाही तर कश्यपी धरणाचा विषय असेल, थेट पाईपलाईन योजना असेल, आज जे शुद्ध पाणी नाशिक पित आहे ते फक्त काँग्रेसच्या कर्तृत्वामुळे दिसत आहेत. आणि अनेक विकास कामं ह्या 10 वर्षामध्ये जे मोठमोठे प्रोजेक्ट झाले, या ठिकाणी आघाडीच्या सरकारनं या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारनं या ठिकाणी फ्लायओव्हर असेल, अनेक रस्ते असेल, सिंहस्थ काळामध्ये 2300 कोटीचं बजेट दिलं. त्याच्यात मॅक्झिमम पैसा हा केंद्र सरकारने राज्य सरकारकडे पाठवला. ज्यानं जवाहरलाल नेहरू पुनर्योत्थान योजनेच्या माध्यमातून सुद्धा पैसा आला, आणि हा सर्व पैसा नाशिककरांना या लोकांच्या हातात दिला. मग कधी या ठिकाणी पूर्वी शिवसेनेचा महापौर असेल, कधी भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल, आलेला निधी हा तुमच्याकडनं झाला. मग ती भाड्याच्या माध्यमातून घरकुल असो का? त्यामुळे विकास खुंटलेला आहे. विकास खुंटलेला आहे. विकास करायचा असेल 92 ते 2002चा काळाचा विकास जर परत आणायचा असेल तर आज एकच पर्याय सगळ्यांसमोर आहे, तो म्हणजे काँग्रेस पक्ष. आणि निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे काँग्रेस जनतेवरती, नाशिककर जनतेवरती, परत जुना काळ आठवून खरं सत्ता कोणी करावं, लोकांचे काम कोणी करतो, काँग्रेस पक्षाची बाजू मांडत असतानाच तुम्ही आघाडीमध्ये राष्ट्रवादी तुमच्यावर याही निवडणुकीत सोबत आहे हे विसरतात. आपण ज्यावेळेस या सगळ्यांची बघतो की हेच आहे ते सगळे राजकारणी नेते, नगरसेवक की ज्यांनी खऱ्या अर्थानं सत्तेच्या माध्यमातून लोकांपुढे जोगा मांडला. ज्यावेळेस अशा प्रकारचं राजकारण रंगत येत आहे की खरोखर कितपत विकास होतोय का भकास होतोय का, वादविवाद होतात, चर्चा होतात, यातनं अनेक जण ठरवतात की राजकारणात यायचंच की नाही यायचंय, तरी पण राजकारणाचं आकर्षण काही सुटत नाही. अपक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी परत निवडणुकीत जात. तुम्हाला वाटतंय की राजकारण खरोखर चांगलं आहे? राजकारण खरोखर चांगलं आहे याच्या असं म्हणण्यापेक्षा राजकारणात आता नवीन लोकांनी येण्याची गरज आहे. आता ही ती वेळ नाही आहे की तिथे आपण कोणत्या पक्षाने काय केलं आणि कोणत्या पक्षाने काय करायला पाहिजे होतं, कोणी किती भ्रष्टाचार केला हे विचार करण्याची ती वेळ आता अजिबात नाही आहे. आपण हे बघतोय मोठे मोठे स्मारकं झाले, मोठे मोठे उद्यानं झाले, पण जो खरा मतदार आहे, जिथे आपण जातो, आज आम्ही सर्वे करायला जातो, खरा मतदार आहे ज्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला 4 वेळा उड्या माराव्या लागतात. मग त्याला जर विचारलं की तिथे खूप छान गार्डन झाले, तुला मला मत द्यायचंय का, तर तो म्हणतो पहिले माझा नाला सरळ. बरोबर. म्हणजे अन्न वस्त्र निवारा किंवा प्रत्येकाच्या मूलभूत गरजा या आजही तशाच बाकी आहेत. या ठिकाणी या सगळ्यांना आपण विचारणं होतं. एकमेकांवर आरोप करणं सोपं असतं, हो, पण हे आरोप करणं सोपं जरी असलं तरी प्रत्यक्ष कृती कशी करावी. या ठिकाणी दामवडना सुद्धा आहेत, या ठिकाणी युवा नेतृत्व सुद्धा आहे काँग्रेसचं. या सगळ्यांना आपण विचारणार आहोत आणि या सगळ्या उमेदवारांना सुद्धा विचारणार आहोत की असं काय आहे तुमच्या आरोपातलं तथ्य, किंवा असं काय आहे की मतदारांनी तुम्हाला स्वीकारावं. तोपर्यंत घेऊया एक ब्रेक. नाशिक कुणाचं या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. गोदावरी नदीच्या तीरावर आपण हा कार्यक्रम करतोय. पंचवटी सुजलाम सुफलाम एक वेळेस दंडकारण्य असलेल्या या सगळ्या ठिकाणी आपण आहोत. आता कपिलेचा या ठिकाणी संगम आहे, गोदावरीचा संगम आहे, पण अशा काही नद्या सुद्धा इथे लुप्त आल्या. सर्वसामान्य नाशिककर आपल्याला तुमची काय अपेक्षा आहे सगळ्यांकडनं? नाशिकचा चेहरा आध्यात्मिक भूमी म्हणून जो आहे आणि गोदावरीमुळे आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम नाशिकला आहे असं सांगितलं जातं.
तर त्या माध्यमातून बघता वरुणा नदी या मागच्या महापालिकेत असणाऱ्या राज्यकर्त्यांनी, ते राज्य शासन असो या महापालिकेतले सध्याचं असणारं शासन असो, यांनी वरुणा नदीवर एक प्रकारचा रस्ता करून ते वरुणा नदी गुप्त करून टाकली. जी गुप्त ऑलरेडी होती, जिचं पाणी येत होतं ते पाणी पूर्णतः बंद करून टाकलं. म्हणजे अर्थात कॉन्क्रीटचा पूर्णपणे रस्ता त्यावर करून टाकला. काय सांगाल, काळाराम मंदिराचे तुम्ही विश्वस्त आहात, त्या माध्यमातून इथे अनेक पुरातन मंदिरं सुद्धा आहेत, काय अपेक्षा आहे तुमच्या राजकारण्यांकडनं? राजकारणाकडून ही अपेक्षा आहे, जे काळाराम मंदिर बाहेरचे जे भाविक लोक येतात त्या मंदिराच्या अवतीभोवती जे अतिक्रमण झालेले, वारंवार आम्ही त्या पाण्याच्या टाक्या काढायला लावल्या होत्या महानगरपालिकेला, पण संबंधित तिथले काही अधिकारी कोणाचे तरी नातेवाईक असल्यामुळं त्या पाण्याच्या टाक्या काढल्या नाही. बाहेरून जे मंदिर बघण्यासाठी जे लोक येतात, बाहेरचं परिसर हा संपूर्ण अतिक्रमणानं झोपवला गेलेला आहे. म्हणजे सगळे पुरातन देवस्थान अतिक्रमणाच्या वेगात सापडले. मित्रा, काय अपेक्षा आहे या सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांकडनं? नवनिर्वाचित सदस्यांनी सर्वांनी काम नीट करा, एकमेकावर आरोप न करता एकजुटीने काम करावं, एवढी सर्वांना सांगतो. एकजुटीने काम करा, आणखीन एकत्र होऊन जर का विकास केला तर हे भकास होण्याचे आरोप सुद्धा होऊ शकणार नाही, अशी सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे. दामोदर आपल्यावर आहेत. एक कवी मनाचे राजकारणी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, तुम्ही कधी कवी आहात का राजकारणी हेच समजत नाही. काय सांगाल, का लोकांनी या अपेक्षा कधी थांबवाव्यात? सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही काम करतो. पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांचे विचार संपूर्ण भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला आवडत आहेत. नोटबंदीचा कार्यक्रम त्यांनी केला, तोही संपूर्ण भारताने स्वीकार केलेला नाही, मान्य आहे, तो स्वीकारला. 50 दिवसही आटोपले. महापालिका इलेक्शनची आचारसंहिता लागू झाली, निवडणूक सुरू झालेली आहे. आरोप प्रत्यारोप तुमच्या डोळ्यासमोर चालले की असं काय आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं? आरोप प्रत्यारोप मी करणार नाही, पण निश्चितपणे ज्या काही त्रुटी मागे शिल्लक राहिलेल्या आहेत ते जर चांगले कामं व्हायचे असतील तर केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत जर ती सत्ता आली तर निश्चित पूर्ण कराल. केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्रुटी सगळ्या पूर्ण करू. इतक्या त्रुटी तुम्ही शिल्लक ठेवल्या का हो? कारण सगळेच जण तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि खूप आरोप करताय. अण्णांनी जे सांगितले त्रुटी आम्ही भरून काढू, परंतु ते केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, परंतु ते त्यांची सत्ता यायची वाट पाहत आहे. परंतु तुम्ही महापालिकेला काही निधी द्यायला आज काही तयार नाहीये. म्हणजे निश्चितच हा नाशिककरांवरती झालेला खूप मोठ्या प्रमाणात अन्याय आहे. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्ष असो का शिवसेना असो, या सगळ्यांनी निधीच दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय गंभीर आरोप करताय? शिस्त झालं, हे लोकांना जर आखले असते तर एवढे लोक गेले असते का? तो माझा पक्ष काढतो तो अनिल, हा कोणता पक्षात होता पहिला? हाय कुठून तरी इथं गेला ना मनसेमध्ये. इथं सिंहस्थ झाल्या, सिंहस्थाला कोणी पैसे दिले? भारतीय जनता पार्टीने शिवसेनेनेच दिले. आणि आजही काही संबंध नाही यांचा. हे फक्त उद्घाटन केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी काळातले सगळे पैसे आहे. हे सगळं जे काय रिंग रोड झाले याच्यामध्ये नाशिक डेव्हलप झालं हे फक्त आघाडी सरकारमुळे झालं. यांनी फक्त उद्घाटन केले. फक्त तुम्ही उद्घाटन केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आघाडी सरकार पैसे द्यायला कोणी चढ जेलमध्ये ना? कोण अरे यांचे कोण पैसे द्यायला इथं? हवे सगळे पैसे मुख्यमंत्री महोदयांनी दिले. यांचे पैसे देणारे सगळे जेलला आहे आता. हे लोकांना संपूर्ण माहिती देऊनच बोलवलं नाही. ज्यावेळेस पैशांवरनं तुम्ही बोलले त्यावेळेस त्यांनी आवाज दिला. आता तुमचे सगळे नेते जेलमध्ये असं त्यांनी म्हटलं, तुमचा आवाज का नाही निघाला? खरंय का? फक्त तुम्हाला सांगतो, नाशिकचे गुन्हेगारीची गोष्ट करता यांचे अनेक लोक गुन्हेगार आहे. अनेक गुन्हेगार यांनी पक्षात पण घेतले. आणि दुसरा गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या नोटा छापायच्या माणसामध्ये पकडला गेला यांचा एक बोरकर नावाचा डॉक्टर आहे. डॉक्टर तो कोल्हापूरचा आहे. तो यांचा तालुका आघाडीचा अर्जुन पिळे, तुमचं म्हणणं आहे की गुन्हेगारांना ते पक्षात घेत आहे, पण त्याच वेळेस तुमच्या पक्षातले अनेक जण आज कारागृहात आहेत. म्हणजे की भुजबळ साहेब असो, तुमचे देविदास मिगळे माजी खासदार असो, छबू नागरे असो, त्याचं समर्थन तुम्ही करताय? मी कुठल्याही गुन्हेगाराचं समर्थन करत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, अजून त्यांच्यावरती चार्ज काय झाले नाही. ते काय अजून त्यांना कोर्टाने काही शिक्षा केली नाही. कोर्टाने शिक्षा केली तुम्ही आम्हाला सांगू शकता. अजून त्याच्यावरती केसेस चालू आहे. अजून आपण बघतोय की निवडणुकीमध्ये मुद्दे कसे भरकटू शकतात. दत्ताजी, काय सांगाल तुम्ही? शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही इथे रुजवली फुलवली, आज सत्तेचे दावेदार आहात आणि अशा प्रकारची भांडण चालू आहे. तुम्हाला वाटतंय याच्यात तथ्य? आपला जो हा कार्यक्रम आहे हा संपूर्ण नाशिककर शहरातील लोक बघणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यारोप काय चालले आपण बघताय. कोणी विकासाच्या गोष्टी करताय, कोणी विकास झाला नाही, कोणी म्हणतो आम्ही निधी आणला, कोणी म्हणतो आम्ही निधी दिला. हे सर्व चालू आहे. हे सर्व जनता बघते आणि याच्या निवडणुकीमध्ये ती जनता दाखवणार आहे. कोण काम करतं त्यालाच त्या ठिकाणी सत्तेवर बसवणार आहे, हे निश्चितपणे लक्षात ठेवा.
पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. नाही, मग तुम्ही म्हणताय की जनता सुज्ञ जर का आहे आणखीन त्याच व्यक्तीला बसवणार आहे, मग ती व्यक्ती कोण आहे, आणखीन ते लोक कोण आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे तुम्ही बघा ना, आता तुम्ही या सर्व पक्षांना बोलवलं, तुम्हाला निश्चितपणे सांगतो की लोकांनी पूर्वी शिवसेनेवर प्रेम केलं होतं. शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता होती. ज्यावेळेस शिवसेना भाजपाच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेस या शहराचा काय विकास झाला जनतेने बघितलेला आहे. युतीचा निर्णय झालाय का? त्यावेळेचं मी सांगतोय, नाही, युतीचा निर्णय आता झालाय का? युती होईल अथवा होणार नाही. युती होईल आता नाही होणार. आपण बघतोय की भारतीय जनता पक्षात दिनकर पाटील असो की शिवसेनेचे दत्ताजी असो, हे दोघंही बोलताना मात्र युती होणारच आहे याच पद्धतीने बोलताय, मुद्दे मांडताय. म्हणजे कुठेतरी ही सगळी पाल काय सांगाल तुम्ही? तुमच्या आणि राष्ट्रवादीची जी आघाडी झाली आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं फक्त एक नाटक आहे. आघाडी करायची, युती करायची, हे शेवटपर्यंत भांडत राहणार, वेगवेगळे लढणार आणि कल्याण डोंबिवली सारखं परत गळ्यात गळे घालणार. म्हणजे त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार, तुम्ही नामशेष होणार? बिलकुल नाही, आम्ही त्याची काळजी करत नाही. ते एकत्र लढो का वेगळे लढो, काँग्रेस राष्ट्रवादीवर कुठलाही परिणाम त्याचा होणार नाही. आणि निश्चितपणानं या तरी तुमच्या पक्षाला गळती का लागली आहे? काँग्रेस पक्षाला गळती लागली. जे पक्ष इतर पक्षातून आलेले होते तेच नगरसेवक दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले एक जर सोडला तर. आणि या लोकांना भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे आमिष देतात. निवडणुकीचा खर्च आम्ही करू, स्टँडिंग कमिटी तुम्हाला देऊ, या ठिकाणी उपमहापौर पद तुम्हाला देऊ, फक्त भरणा करायचं काम चालू आहे. यांच्यात हिंमत असेल भारतीय जनता पार्टीमध्ये तर सतीश शुक्ला सारखा, लक्ष्मण सावजी सारखा, जे वर्षानुवर्ष अरुण चंदुर्णीकर सारखे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्य काम करतात, या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी निवडून आणून दाखवावं. मग आम्ही समजू का भारतीय जनता पार्टीची हवा आहे. इतर पक्षातले लोक आपल्याकडे घ्यायचे, इतर पक्षातले लोक आपल्याकडे घ्यायचे, वातावरण तयार करायचं, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सगळ्यांच्या अशाच सगळ्या सुरू आहेत. कवी मनाचे तुम्ही आहात, काय सुचतंय तुम्हाला? एकच सांगेल, आपण सांगितले कविता करा. 2 मिनिटात मला आठवलं, निरपेक्ष एकच पक्ष, नाशिककरांचं लक्ष फक्त भारतीय जनता पक्ष. कवी मनाचे दामवंना कविता करताना सुद्धा पक्षाचं मार्केटिंग करताय. पण आपण बघितलं की हेच आहे ते सगळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी की जे राजकीय पक्षांच्या माध्यमातून मतदारांपुढे मतदानाचं आवाहन करतायत, चूल मांडतायत, दावे करताय विकासाचे. गोदावरी नदी खरं तर या ठिकाणी उगम पावते नाशिक जिल्ह्यात आणि या नदीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथला नागरिक सुजलाम सुफलाम झालाय. दक्षिण भारताची गंगा तिला म्हणतात. पण या नदीच्या माध्यमातून होणारा विकास कसा होणार? या गावात असलेले पुरातन मंदिरांचे प्रश्न कसे सुटणार? आणि एवढं जरी असलं तरी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आजही लोकांच्या तशाच आहेत. नाशिक कुणाचा या कार्यक्रमात आपण अनेक वेगवेगळे भाग तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा फक्त IBN लोकमत.